नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. मराठा हायस्कूलची गुणवत्तेची परंपरा कायम असल्याचे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांनी केले. मराठा हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यप्रसंगी ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, मराठा हायस्कूलने माध्यमिक शालांत परीक्षेत असलेली गौरवशाली परंपरा शाळेने यावर्षी अबाधित राखली. मी स्वतः मराठा हायस्कूलचा विद्यार्थी असून माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम येण्याचा मान देखील प्राप्त केला आहे, असे ते आपल्या मनोगतात म्हणाले. शिस्त, गुणवंता व पारदर्शकता या त्रिसूत्रीनुसार विद्यालयाचे कामकाज खरंच कौतुकास्पद आहे. मेहनत घेतल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि निश्चितच समोर बसलेले हे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत राहतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर मविप्र सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, संचालक ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे, माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्कर ढोके, मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक राजेंद्र शेळके, शंकर कोतवाल, रामनाथ रायते उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालय परिवारातर्फे गुलाब पुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे आपल्या प्रास्ताविकात म्हणाल्या, शिक्षकाचे अचूक मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची कठोर मेहनत व पालकांचे उत्तम सहकार्य याचा उत्कृष्ट संगम म्हणजे मार्च 2024चा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल होय. मराठा हायस्कूलचा विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. ते केवळ विद्यालयातून त्यांना दिलेल्या उच्चतम शिक्षण, जीवनमूल्य आणि पालकांकडून मिळालेल्या उत्तम संस्कार होय. विद्यालयात प्रथम आलेली अन्वेषा नागपुरे हिने आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या सत्कार सोहळ्यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मराठा हायस्कूलचे एकूण 140 विद्यार्थी हे 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहे. सूत्रसंचालन सुनील कदम यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक शंकर कोतवाल यांनी मानले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख चैताली गीते, सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्यांनी केले. इयत्ता 10वीच्या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. त्यांना सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासा व्यतिरिक्त इतरही गोष्टींचं आकर्षण काही प्रमाणामध्ये वाढत असतं आणि अशा वेळेस त्यांना पुन्हा राईट ट्रॅकवरती आणण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात, विद्यार्थ्यांचे पालक करत असतात. त्याचबरोबर वर्गामध्ये जे काही सर्व शिक्षक आहेत, आता तुम्ही सर्व नाशिक शहरामध्ये राहणारे पालक आहात, त्याच्यामुळं तुमचं भरपूर लक्ष या विद्यार्थ्यांकडे असतं. परंतु ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी आहेत ते केवळ आणि केवळ त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनावरती अवलंबून असतात. त्यामुळे शिक्षकांचं महत्त्व हे खूप मोठं आहे. या शाळेमध्ये केवळ त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांचंही मनापासून अभिनंदन करतो. दरवर्षी आपल्या निकालाची परंपरा ही उंचावत जाते आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या त्यापैकी फक्त 2 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत आणि 99% जवळपास आपल्या शाळेचा निकाल हा लागलेला आहे. त्यामुळं शिक्षकांचं अभिनंदन, विद्यार्थ्यांचं अभिनंदन, पालकांचं अभिनंदन. पालकांचं अभिनंदन याकरता की खऱ्या अर्थाने परीक्षा पालकाचीच असेल. मुलगा 10वीला असतो किंवा मुलगी 10वीला असते, परंतु पालकांना असं वाटतं की तेच 10वीला आहे आणि त्या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांची सगळी तयारी करून घेणं, त्याचे क्लासेसच्या शाळेच्या वेळा सांभाळणं, त्याला डबा वेळेवर करून देणं, या सगळ्या गोष्टीमध्ये आणि सारख्या त्या विद्यार्थ्यांना अभ्यास. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.